जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावामध्ये एका 9.5 वर्षाच्या मुलीवर 25 वर्षाच्या तरुणानं बलात्कार केला आणि बलात्कार करून हा पोरगा थांबला नाही। याच्यातल्या विकृतीनं पुढे या पोरीला जीवे मारलं। नेमकं झालं काय होतं पाहूया। पिंपळवंडी गावात अगदी 4थी मध्ये शिकणारी मुलगी जी भर दुपारच्या वेळी शेजारच्यांच्या घरी टीव्ही बघत होती। आता याच वेळी त्याच गल्लीमध्ये राहणारा एक 25 वर्षाचा पोरगा त्या मुलीला खेळायच्या बहाण्यानं आणि पेरू देण्याच्या बहाण्यानं घराबाहेर घेऊन गेला। अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की ही मुलगी या मुलासोबत घराबाहेर गेलीच का? याचं उत्तर म्हणजे हा मुलगा या मुलीच्या गल्लीतच राहत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुलगा गावातल्या बहुतेक करून सगळ्याच शेतामध्ये रोजंदारीवर काम करायचा। त्यामुळे त्याची बऱ्यापैकी या मुलीसोबत आणि तिच्या घरच्यांच्या सोबत ओळख होती। याच ओळखीचा गैरफायदा घेऊन या तरुणानं मुलीला गावातल्याच एका शेतात नेलं। तिथं तिच्यावर अत्याचार केला। अगदी पोरगी जीवाच्या आकांतानं ओरडत होती, पण तरी सुद्धा त्या मुलीचा आवाज गावातल्या कुणालाच कसा ऐकू आला नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। अत्याचार केल्यानंतर या पोरानं त्या लहान मुलीचा गळा आवळून जीव घेतला। त्यानंतर तिला एका ओढ्याच्या कडेला फेकून दिलं। आता संध्याकाळ होऊन गेली तरी सुद्धा आपली पोरगी घरी येईना म्हणून आई वडिलांना काळजी वाटायला लागली। त्यांनी आणि गावातल्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली। तेव्हा एका शेतात आपल्या पोरीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतला मृतदेह आई वडिलांना मिळाला आणि अक्षरशः आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। आता बघा, हे जे झालं ते अर्थात प्रचंड वाईट आहे। दिवसागणिक या घटना वाढतात, याच्यावर पत्रकार बातमी करतात, सरकार ठरल्याप्रमाणे कुटुंबियांना पैशांची मदत करतंय, नराधमांना शिक्षा देण्याचं वचन देत आहे। पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांची शिकवण। मुळात पालकांना माझं हे सांगणं आहे की समाज इतका विकृत होत चाललाय, जिथे सख्या आजोबांवर किंवा सख्या काकावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही, अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मुलीला डोळे झाकून शेजारच्यांच्या घरी पाठवता कसं? आपल्या समाजात मुली सुरक्षित नाहीत हे आपल्याला ठाऊक असून सुद्धा तुम्ही बेजबाबदारपणे का वागता? का तुम्ही तुमच्या लेकरांना सांगत नाही की शेजारचा काका, दादा, मामा कुणीही असो, कुणासोबत जाऊ नका, कुणी काही दिलेलं खाऊ नका? नाही म्हणजे या गोष्टी वाटताना खूप क्षुल्लक वाटतात, पण याच गोष्टी जर तुम्ही तुमच्या लेकरांना सतत सांगत राहिला तर हे असले प्रकार थोडेफार कमी होतील। बाकी सरकारबद्दल बोलावंच काय? सरकार कोणतंही असो, राज्यातली गुन्हेगारी आणि राज्यातले विकृत लोक यांना आळा घालायला सरकार कमी पडतंय। घटना घडल्यावर चूक कोणाची हे बोलण्यात अर्थ नाहीये। सावध व्हा। तुमच्या लेकीच्या स्वसंरक्षणासाठी तिला खंबीरपणे तयार करा। नका सरकारवर किंवा इतरांवर अवलंबून राहू।